तर ज्या पदार्थापासून आपण हे सांडगे बनवणार आहोत, तो पदार्थ आहे सुरण. तर यांना सुरणाचे सांडगे किंवा सुरणाचे वडे असे म्हटले जाते. असा पदार्थ जो आपल्या रोजच्या आहारातून कमी होत चाललेला आहे. तर हे सांडगे इतके चविष्ट होतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील. त्याचबरोबर अतिशय पौष्टिक असतात. भरपूर जणांना ही रेसिपी माहिती आहे. तर इथे मी अर्ध सुरण घेतलंय. आता यावरची जी साल असते ती काढून घेतली आहे. त्याचबरोबर या सुरणाला भरपूर प्रमाणामध्ये माती लागलेली असते. तर यावरची साल काढून झाल्यावर सुरण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. यावरची सर्व माती काढून टाका. तर इथे मी हे सुरण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर याचे असे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत. तुकडे थोडे छोटे करून घ्या. कारण हा सुरण आपण आता शिजवून घेणार आहोत. अशा मोठ्या भांड्यामध्ये हे सुरणाचे तुकडे मी काढून घेतलेत. यामध्ये हे सुरण बुडले जातील इतकं पाणी घालूया. त्यानंतर आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया आणि आता या पाण्यामध्ये आपण हे सुरण शिजवून घेऊया. तुम्ही हे सुरण कुकरला सुद्धा शिजवून घेऊ शकता. जवळपास 4 शिट्ट्यांमध्ये हे सुरण व्यवस्थित शिजलं जातं किंवा अशा मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. तर आपलं सुरण शिजून होते तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया. तर या सुरणाच्या सांडग्यांना खमंग चव येण्यासाठी आपण इथे घेतलेत खडे मसाले. तर या खडे मसाल्यांमध्ये धणे, दालचिनी, जिरं, लवंग, मिरी, दगडफूल अशा प्रकारचे खडे मसाले वापरलेत. तर तुम्हाला कोणत्याही मसाल्याच्या दुकानामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये असं खडे मसाल्याचं पॅकेट मिळतं. त्यामध्ये असे विविध प्रकारचे खडे मसाले असतात. तर इथे मी खडे मसाल्याचं एक पॅकेट वापरलंय. यामध्ये विविध प्रकारचे खडे मसाले आहेत. तर सर्वात आधी हे खडे मसाले मी भाजून घेतलेत. मध्यम गॅसवर हे खडे मसाले व्यवस्थित गरम होईपर्यंत भाजून घ्या. खडे मसाले भाजून घेतले म्हणजे त्यांचा खमंगपणा सांडग्यांमध्ये उतरला जातो. तर हे खडे मसाले भाजून झालेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खडे मसाले काढून घेऊयात आणि आता हे खडे मसाले मिक्सरला अगदी बारीक वाटून घेऊया. तुम्ही यामध्ये 2-3 तमालपत्र सुद्धा घालू शकता. तर इथे हे खडे मसाले मी मिक्सरला व्यवस्थित बारीक वाटून घेतलेत. तर आपण हा घरगुती मसाला तयार केलाय. यामुळे सांडगे अतिशय चविष्ट होतात. त्यानंतर आता आपण दुसरं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलीये. कोथिंबीर ताजीच वापरा. त्यानंतर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण ठरवा. सोबत इथे मी 1 इंच आलं घेतलंय. आलं स्वच्छ धुवून त्याचे असे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत. हे आलं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. त्यानंतर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात. आता यामध्ये अगदी 1 ते 2 चमचाभर पाणी घालूया. जास्त पाणी घालू नका. फक्त हे मिक्सरला व्यवस्थित वाटून होईल इतकंच पाणी घाला. आता हे मिक्सरला आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून मी हे मिक्सरला बारीक वाटून घेतलंय. फक्त यामध्ये पाणी जास्त घालू नका. पाणी जास्त घातलं तर जे सांडगे आपण बनवतो ते खराब होण्याची शक्यता असते. तर असं आपलं हे हिरवं वाटण सुद्धा तयार झालंय. आपण खडे मसाले सुद्धा मिक्सरला फिरवून घेतले व हे हिरवं वाटण सुद्धा तयार झालंय. त्यानंतर इथे मी सांडगे बनवण्यासाठी पीठ घेतलंय. तर हे पीठ कसं तयार केलं ते पाहूया. तर हे पीठ तयार करण्यासाठी मी काही डाळी वापरल्यात. मूग डाळ वापरली आहे अर्धा वाटी, चना डाळ अर्धा वाटी व उडीद डाळ पाव वाटी. म्हणजे आपल्याला मूग डाळ व चना डाळ सारख्या प्रमाणात घ्यायची आहे व त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये उडदाची डाळ वापरायची आहे. तर या डाळी मी व्यवस्थित भाजून घेतल्यात. डाळी भाजून घेतल्यामुळे त्या मिक्सरला लगेचच वाटल्या जातात. डाळी व्यवस्थित भाजून झाल्या की त्या मी मिक्सरला फिरवून घेतल्यात व अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतल्यात. या डाळी अगदी बारीक वाटून घेऊ नका. अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्या. हे पीठ जाडसर केलं तर सांडग्यांना आकार द्यायला सोपं पडतं. तर या तिन्ही डाळी आधी व्यवस्थित भाजून घ्या व त्या मिक्सरला जाडसर वाटून घ्या. अशा सोप्या पद्धतीमध्ये हे पीठ सुद्धा तयार होतं. त्यानंतर इथे आपण सुरण शिजत ठेवलेलं. तर सुरण व्यवस्थित शिजलेलं आहे. तर हा सुरण व्यवस्थित शिजवून घ्या. तो कच्चा ठेवू नका. तर इथे मी सुरण शिजवून घेतलंय. आता हे सुरणामधील पाणी आपण काढून टाकूया. तर हे सुरण आता आपण एका मोठ्या परातीमध्ये घेऊया. आता हे सुरण आपण थंड करून घेऊया. तर इथे मी सुरण थंड करून घेतलंय. सुरण थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ते मॅश करून घेऊया. व्यवस्थित मॅश करून घ्या. याचे मोठे-मोठे तुकडे ठेवू नका. जर याचे मोठे-मोठे तुकडे राहिले तर सुरणाचे सांडगे घालायला जमत नाही. त्यामुळे अगदी बारीक असं हे मॅश करून घ्या. तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता. तर सुरण थोडंसं कडक असतं त्यामुळे ते मॅश करायला वेळ थोडा जास्त लागतो. पण जर तुम्ही सुरण व्यवस्थित शिजवून घेतलं असेल तर ते लगेच मॅश होतं. अशा पद्धतीने इथे मी सर्व सुरण व्यवस्थित मॅश करून घेतलंय. सुरण मॅश करून झालंय. आता आपण पुढची प्रोसेस करूया.
आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. हे सुरण आता जास्त जरी वाटत असलं तरी त्याचे आपण सांडगे बनवल्यानंतर ते वाळल्यानंतर खूप कमी होतात. त्यामुळे मीठ घालताना व्यवस्थित घाला. कधी-कधी या सांडग्यांमध्ये मीठ थोडं जास्त होतं. मीठ घातल्यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत. कांदा छान बारीकच चिरून घ्या. कांदा मोठ्या आकारामध्ये चिरू नका. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया. हिंग घातल्यामुळे सांडग्यांना छान चव येते. आता आपण कोथिंबीरपासून बनवून घेतलेलं वाटण यामध्ये घालूया. तर कोथिंबीरपासून बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण यामध्ये घातल्यानंतर त्यानंतर आपण खडे मसाले जे मिक्सरला बारीक वाटून घेतले ते घालूया. तर या खडे मसाल्यांमुळे सांडग्यांना अप्रतिम चव येते. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. हळद घातल्यानंतर अगदी थोडीशी आपण यामध्ये पापडखार घालणार आहोत. जवळपास अर्धा चमचाभर मी यामध्ये पापडखार घातलीये. त्यानंतर आपण डाळींपासून जे पीठ बनवून घेतलंय ते पीठ घालूया. तर आधी थोडं पीठ घाला, त्यातील अर्ध पीठ ठेवून द्या. आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर मिक्स करून घेताना आपल्याला गरजेनुसार लागेल तसं यामध्ये पीठ घाला. थोडं-थोडं करत पीठ घातलं म्हणजे आपला अंदाज चुकणार नाही. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजेच आपण हे आता व्यवस्थित मळून घेऊया. तर हे मळताना किंवा मिक्स करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आपण कोथिंबीरपासून वाटण बनवलं, त्यामध्ये 1 ते 2 चमचा पाणी घातलेलं. आता त्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही. जर तुम्ही यामध्ये पाणी घातलं, तर जे आपण सुरणाचे सांडगे बनवतो, ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. सुरणाला स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही. पण जर तुम्हाला हे मिश्रण अगदीच कोरडं वाटत असेल, तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालू शकता. त्याहून जास्त पाणी घालू नका. तर मी इथे जास्तीचं पाणी न घालता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. अशा पद्धतीने आपण सांडगे बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार केलंय. तर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता. फारही कडक बनवू नका आणि फारही सैलसर बनवू नका. अशा मध्यम प्रकारचं हे मिश्रण बनवा. मध्यम प्रकारामध्ये हे मिश्रण बनवलं म्हणजे त्याचे सांडगे घालायला सोपं पडतं. जर तुम्ही हे मिश्रण फार सैलसर बनवलं तर त्याचे सांडगे घालायला जमत नाही आणि फार घट्टसर जर मिश्रण बनवलं तर सांडगे चवीला चांगले लागत नाहीत. अशा पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्या. तर सुरणाचे सांडगे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालंय. आता या मिश्रणापासून आपण सांडगे तोडायला घेऊया. तर सांडगे घालण्यासाठी तुम्ही प्लास्टिकचा पेपर सुद्धा वापरू शकता. पण मी अशा मोठ्या परातामध्ये सांडगे घालणार आहे. तर या पराताला मी तेल लावून घेतलेलं नाही. डायरेक्ट यावर मी सांडगे घालणार आहे. मिश्रणामधील थोडंसं मिश्रण घ्या. अशा पद्धतीने सांडगे तोडून घेऊया. सांडगे तोडणं कठीण वाटत असलं तरी ते अतिशय सोपं काम आहे. अंगठ्याच्या साहाय्याने असे सांडगे तोडा, व्यवस्थित तोडता येतात. थोडीशी प्रॅक्टिस असली की वेळ कमी लागतो. पण तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो. पण सांडगे छान आकारामध्ये तोडता येतात. मिश्रणाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असली तर सांडगे तोडणं व्यवस्थित जमतं. अशा पद्धतीने इथे मी सर्व सांडगे तोडून घेतलेत. आता हे सांडगे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत. जवळपास 2 ते 3 दिवस हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्या. सांडगे व्यवस्थित वाळले तर ते खराब होत नाहीत. जवळपास 1 ते 2 वर्ष हे सांडगे जसेच्या तसे राहतात. सांडगे उन्हात व्यवस्थित वाळून घेतले म्हणजे ते छान कुरकुरीत होतात. तर इथे मी हे सांडगे व्यवस्थित उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळून घेतलेत. छान अगदी कुरकुरीत झालेत. आता हे सांडगे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. हवाबंद डब्यामध्ये सांडगे भरून ठेवले म्हणजे त्यांना हवा लागत नाही. अशा पद्धतीने चविष्ट सांडगे तयार झालेत. अगदी खमंग. एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.